श्री हरी शेतकरी मित्रांनो, आज 7 एप्रिल मंगळवार बुधवार 2 दिवस लोणी मार्केटचा बाजार असतो. तर जो माल खरेदी विक्रीसाठी उपलब्ध आहे तर त्या मालाची तुम्हाला माहिती देतो. व्हिडिओमध्ये जी काय बघताय तुम्ही, ही दुसऱ्या वेळेला असून 6 दात, हिला खाली व्हायला एक 8 दिवस टाईम. याची 24 ते 25 लिटर कॅपॅसिटी दुधाची. पहिले हाताला 22 लिटर पिळलेली गाई बघा, एकदम टॉपची गाई आहे, मोठ्या मापाची आहे. एकदम 24 ते 25 लिटरची कॅपॅसिटी दुधाची, एकदम मोठ्या मापाचं वासरू आहे. काय बघा लाईव्ह मध्ये अजून बरेचसे गाय आहे तुम्हाला विक्रीसाठी आलेल्या दाखवतो. ही जी गाय बघते ही 3ऱ्या वेताला आहे. हिला अजून खाली व्हायला 8 ते 10 दिवस टाईम आहे. ही पण 27-28 लिटर कॅपॅसिटी हिची दुधाची. 10 ते 12 दिवस टाईम हिला पण 27-28 लिटरची कॅपॅसिटी. इकडं जातावर ही जी बघते ही ताजी खाली झालेली. यातला सध्या 22 ते 24 लिटरवर आहे खाली झालेली दुसऱ्या वेताची. गॅरंटीत देणार ना हो तुम्ही? गॅरंटीत. आता खाली झालेली म्हणलं 24 लिटर आपण त्यांना पिळून देऊ. ही जी बघते हिला पण एक 15 दिवस टाईम आहे. ही पण एक 27-28 लिटर कॅपॅसिटी दुधाची. ही दुसऱ्या वेताची 6 दात. ही पण एक खाली झालेली 3ऱ्या वेतात. ही पण 20-22 लिटरवर आहे खाली झालेली. मीडियम माप आहे. बंद करायचं मागून कशी दिसते बघ. अशा बरेचसे टॉपचा विक्रीसाठी माल उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो लोणी मार्केटमध्ये. लाईव्ह मध्ये 7 एप्रिलचा बाजार, मंगळवार बुधवार 2 दिवस बाजार असतो. अशा प्रत्येक क्वालिटीच्या 20, 25, 30 लिटर मधल्या गाई तुम्हाला सडा अंगाच्या बोलीमध्ये असलेल्या तुम्हाला प्रत्येक हर प्रकारच्या जातीच्या गाय खरेदी करून मिळतील 25-30 लिटरमध्ये. ज्या पण शेतकऱ्याला कधी 18, कधी 20, कधी 25 लिटरची गाय हवी असती, एचएफमध्ये, हार्बर्डनमध्ये, ऑस्टिनमध्ये अशा प्रत्येक क्वालिटीच्या गाय असतात. आता जे 8 गाय बघते ते प्युअर एचएफमध्ये 25 ते 30 लिटरची कॅपॅसिटी यांची दुधाची गायची. गाय दाखवू. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, गणेश पाटील यांच्या मित्रांचा व त्यांचा काही माल विक्रीस उपलब्ध झालेला आहे. तर बघा मित्रांनो, एक नंबर टॉपच्या काही त्यांच्याकडं उपलब्ध गोट्यावर. एकदम टॉपचा माल आहे. याच्या गाय बघते 30-30 लिटरची कॅपॅसिटीच्या दुधाच्या गाय आणि अंगा सडाच्या दुधाच्या मुलीत असलेल्या गाई. असा टॉपचा माल खरेदी करायचा असेल तर शेतकरी मित्रांनो संपर्क साधा. आपल्याकडे गाडी वगैरे पावते वगैरे करून मिळेल. ट्रॅव्हल्स सगळं खात्रीशीर काम असतं आपल्याकडे गॅरंटीत. तर शेतकरी मित्रांनो आपला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. लवकरात लवकर संपर्क साधा खात्रीशीर गाय घेण्यासाठी. तर गणेश भाऊ, आज मंगळवार 7 तारखेचा लाईव्हचा बाजार. 7 एप्रिल. आता जवळपास गाई किती असतात मार्केटमध्ये? मार्केटमध्ये 5 ते 6 हजार गाई असतात टॉपच्या. आता जो बी शेतकरी येतो तर कोणाला माहिती नाही राहत भाऊ, डायरेक्ट व्यवहार होत नाही व्यापाऱ्या संघ त्यांचा. आल्याच्या नंतर व्यापारी सांगतो 1 लाखाच्या गाईची 1.5 लाख सांगतो, पण समोर मध्यस्थी माणूस असल्यावर तो तोडगा करतो व्यवहारामध्ये. काय 1000 रुपये कमिशन घेतो तो बिचारा मध्यस्थी, पण तो तोडगा करून देत असतो. त्याला अंगा सडाच्या बोलीत असतो, प्लसमध्ये तो गाडी करून देत असतो, गायीच्या पावत्या करून देतो, गाडीमध्ये व्यवस्थित गाय पोच करतो. घरी गेल्यानंतर कॉलवर विचारित राहतो गाय किती दुधावर, गायचं सड कसे चालू आहे, अंग पडलं की किंवा नाही पडलं, यासाठी मध्यस्थी माणूस असतो. हां बरोबर. आता तुमचं मागचा व्हिडिओ बघितला आम्ही लाईव्हचा, तर एक गाईचं सडमुक्क निघलं होतं, तुम्ही ती बी गाय चेंज करून दिली. तर एक शेतकऱ्यांनी आपल्याकडून 90,000ची गाय नेली होती. तर त्यांना आपण 20 लिटरची बोली दिली होती दुधाची, बरोबर आहे गणेश भाऊ? तर त्या गायने आपल्याला 18 लिटर दूध दिलं. शेतकऱ्याने गाय पाठीमागे आणून घातली. तुम्ही ते बी 90,000 रुपये त्यांचे कॅश मध्ये मांग देऊन टाकले. ज्या बोलीमध्ये असतो त्या बोलीत जर गाय निघली तरच ठेवतो शेतकऱ्याच्या घरी. आपण रिवाज ज्याच्याकडून पण आपण व्यापाऱ्याकडून खरेदी करून दिलेली असते ती माग आणून घालीत असतो बोलीमध्ये असलो तर. आता काहींचं म्हणणं असं येतं दादा का आम्हाला 20 लिटर गाय घरी पिळली
तर आम्ही निम्मे पैसे देऊ, तसा व्यवहार चालतो तसा का? यावर नाही, पुरा कॅश यावर असतो. कॅशचा उद्या जर आता शेतकऱ्यांचं कॉल आल्याच्या नंतर शेतकरी असे विचारतात बुवा का ह्या गाईचे पैसे मागं ठेवा, काही आम्ही पिळल्याच्या नंतर देऊ, तसं काही चालतं का? तसं काय चालत नाही. दूध जर खाली झालेले असेल तर 2 टाइम पिळून मिळेल. हा. जर गाभण असेल तर त्या बोलीमध्ये राहू, सडाच्या अंगाच्या बोलीमध्ये. हां, तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो गणेश पाटील यांच्याकडे अशी बोली राहील. आता जर गाईचं जर कधी सडमुक्का असलं तर तुम्हाला काही 100% रिप्लेसमेंट करून भेटन. गणेश भाऊ अंगाची आणि सडाची बोली, सडाची बोली आणि अंगपडीला आपण बांधून असतो. आणि गाय वेलेली असेल तर तुम्ही त्यांना पिळून देऊ आपण 2 टाइम. तर बाजार बघा, लाईव्ह असेल आपण बाजार बघा, एकदम मोठा बाजार आहे आपला. दोन्ही मार्केटमध्ये महाराष्ट्रात 1 नंबर बाजार. तर बघू शकतात मित्रांनो, तो खूप मोठा बाजार आहे.